त्या निर्माण झाल्या त्याच्यामध्ये गंभीर अभ्यास, गंभीर विनयपीठन, स्वतंत्र आणि प्रशिक्षित भिक्खुनी निर्माण झाला आणि त्यामुळे उपासिका वर्गामध्ये, उपासिका संघामध्ये, बौद्धांमध्ये प्रशिक्षित भिक्खुनीकडून प्रशिक्षण जेव्हा होतं किंवा प्रशिक्षित भिक्खूकडून जेव्हा प्रशिक्षण होतं त्यामुळे बाबासाहेबांचा उद्देश, धर्माचा उद्देश पूर्ण होतो. यासाठी हे एकमेव केंद्र जे निर्माण झालेलं आहे स्तुती करण्यासारखं आहे. आम्ही मंगलकामना करतो भिक्खू संघाच्या वतीने की आज जे पूर्ण भारतामध्ये भिक्खुनी संघांनी जे मुहूर्तमेढ रोवलेले आहे आणि त्या परंपरेमध्ये भिक्खूंकडून समर्थन द्यायला पाहिजे, भिक्खूंद्वारे उपसंपदेचे समर्थन द्यायला पाहिजे, सीमेचं समर्थन द्यायला पाहिजे. त्या पद्धतीने जर भिक्खुनी वाटचाल करत असतील तर निश्चित आहे भिक्खुनी संघ पुढे येईल. भिक्खुनी संघ गुरुधर्माचं उल्लंघन करेल, गुरुधर्माच्या दूर राहील तर त्यामुळे त्यांचाच नाश होईल. म्हणजे त्यांनी जे भगवंतांनी जे गुरुधर्म सांगितलेला आहे, गुरुधर्माशिवाय भिक्खुनी राहू शकत नाही. आणि जिथे भिक्खुनी संघ राहतो, भिक्खुनी संघ जिथे असेल तिथे भिक्खू संघ सुद्धा पाहिजे असतो. म्हणजे बिगर भिक्खू संघाचा भिक्खुनी सुद्धा राहू शकतो. आणि त्यामुळे काही नियम जरी असतो तर आज जे भारतामध्ये पहिल्यांदाच असं कार्य केलेलं आहे त्यामुळे भिक्खुनी संघाला कामना अधिक न बोलता असेच चांगले कामं आपले घडत राहू. कारण तुम्ही प्रशिक्षित असाल तर महिला भिक्खू संघाच्या आणि भिक्खुनी संघाच्या असाव्या जास्त राहतात आणि व्यवस्थितरित्या आपण जर धर्म सांगू त्या धर्माचा परिणाम त्यांच्या मनावर, त्यांचं मतपरिवर्तन झाल्याने समाज चांगला होऊ शकतो. यासाठी या भिक्खुनी संघाचं खूप मोठं योगदान आहे. आजच्या दिवसाला समजावं लागेल आणि संघाला धरू, संघाच्या विनयाला धरू, जे संघाचा शिरस्कार आहे किंवा संघाचा जो मान आहे आणि भगवंतांनी जो गुरुधर्म दिलेला आहे त्या गुरुधर्माला अनुसरून आज सर्व कर्म त्यांनी केलं. त्यामुळे भिक्खू संघाला कामना करतो आणि एक प्रकारची चांगली मुहूर्तमेढ धर्माच्या कार्यासाठी बनलेली आहे. तर या प्रकारची भावना वाढली माझ्या मनोगताला करतो. भगवत सभा